नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 11 जुलै. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये मध्यरात्री देखील पावसाचा अंदाज आहे. छोटीशी अपडेट आहे. आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत राज्यात कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील, कोणत्या भागांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता त्र्यंबकेश्वर, कापरडा, इगतपुरी वगैरे हा पश्चिम भाग आहे. या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर कोकणामध्ये खाडोली, जव्हार वगैरे या भागांमध्ये देखील जोरदार तर काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस मुख्यत्वे करून घाटमाथ्याच्या परिसरावर बघायला मिळू शकतो. भावतान, आंबोसी, इकडे धरमपूर, वासुमा वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर भागामध्ये अहवा तसेच नवापूर, उत्तर महाराष्ट्राचा पश्चिम पट्टा या परिसरात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच धुळे, साक्री, मालेगाव या भागांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे. जळगाव आसपासचा परिसर विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. या व्यतिरिक्त मित्रांनो, हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आजही जोरदार वारे आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये सोलापूरचा पश्चिम भाग, सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वारे आपल्याला बघायला मिळतील. ताशी 15 ते 25-30 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, जे काही पावसाचे वातावरण आहे, हे पावसाचे वातावरण पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. तर या परिसरामध्ये काही काही ठिकाणी वाऱ्यासह आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी पावसाची शक्यता. दक्षिण कोकणामध्ये देखील मित्रांनो दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अक्कलकोट, आलंदा वगैरे, सोलापूर, एनाकी, पंढरपूर या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. अफजलपूर वगैरे या परिसरात देखील मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत हलक्या मध्यम सरींची शक्यता. अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये दुपारनंतर जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल. तुरळक भागामध्ये या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे किंवा ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागात देखील दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील. 1-2 ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नागपूरचा उत्तरी परिसर, रामटेक वगैरे या परिसरामध्ये काही काही भागामध्ये मध्यम तर तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर संध्याकाळपर्यंत इतरत्र देखील काही काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, वर्धा वगैरे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता. रात्रीपर्यंत कोकण विभागामध्ये पावसाचा जोर खूप वाढणार आहे. काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. पालघर, मुंबई वगैरे, पुण्याचा पश्चिम पट्टा, रत्नागिरी, तसेच इकडं राजापूर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार तर काही काही भागामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. घाटमाथ्याच्या ठिकाणी सर्वाधिक पावसाचा जोर आहे, तो राहण्याची शक्यता आहे. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.